तर आता आम्ही पालवे साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे. आता इथं बसतो आम्ही. भजन करायचं का रे इथं? हा, इथं भजन करू. आवाड साहेब भजन करू का इथं? लोकांनी यावं म्हणून. हे पालवे साहेबांची केबिन आहे. ज्ञानेश्वर पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक. हे बघा, हेड क्लार्क आले. नाही क्लार्क नाही, पालवे साहेबांच्या केबिनच्या बाहेर आपण भजन चालू करून टाकू. आले. हा, साहेब भेटेपर्यंत भजन कधी आले. हेड क्लर्क साहेब कुठे? हेड क्लार्क कुठे बसतात? इकडं. हेड क्लर्क साहेब कुठं बसतात? हेड क्लर्क ते का? ते कोपऱ्यात कोण आहे? कोणी नाहीये. चिटपाखरू नाही इथं. अरे नमस्कार सर, आप हाजीर हो. बरं, तक्रार कोणाकडे करायची आता? कोणीच नाही, 100% लोक नाहीये. हा, कोणत्या साहेबांना भेटू? संदेश पाटील. ते नाही. ह्या सगळ्या लोकांना 9:45 इथं हजर राहायला पाहिजे. कोणीच आलेलं नाहीये. हेड क्लार्क कोण आहे? हेड क्लर्क कोण आहे? तुम्ही आहे का? हा, तर आम्हाला आम्ही भजनाला बसतोय पालवे सरांच्या बाहेर की सुनो हमारी पुकार, लवकर या कामावर या, लवकर या कामावर या, आम्हाला हाका मारायचे आहेत. नंबर द्या पाटील साहेब. हा, अरे नंबर पण द्या ना, आम्ही तिथूनच फोन. माझ्याकडे आहे ना पालवेंचा नंबर. हा हा, पालवेंचा नंबर. कारवाई कोण करत आहे? लोक आले नाही यांच्यावर. सगळ्यांवर कारवाई करायची आम्हाला. तुमच्याकडे काय अथॉरिटी? आम्हाला आमचे साहेब सांगल्याप्रमाणे. अच्छा, हेड क्लार्क म्हणजे असेल ना तुमचं. तुम्ही किती वाजता आले सर? नाही तुम्ही नाही, टायमात नाही तुम्ही पण. हा, किती वाजता आले? 10 वाजता. सर 10 वाजता आम्ही तिथे होतो. 10:05 आम्ही तुम्ही किती वाजता आले? सांगा बरं, खरं सांगा. सर कॅमेरे असतील बरं का? किती वाजता हा, आले हा. तुम्ही? कितीचा टाइम आहे तुमचा? मग का बरं 10 ला आले? मग असं इथे लेखी तुम्ही काल हे केलं होतं का? तुमच्या हालचाल रजिस्टर आहे का इथं? हा, त्याच्यामध्ये तुम्ही नोंद केली होती का मी उद्या सीए कडे जाणार आहे म्हणून? नाही. ओके, बरं. आता आम्हाला या सगळ्यांवर ऍक्शन घ्यायची, इन्क्लुडिंग युअर सेल्फ. तर कशा ऍक्शन घेता येतील त्याची आम्हाला गाईडलाईन द्या. बरं, आणि पालवे साहेबांचा नंबर द्या बरं मला. आम्ही इथेच बसतो का जाणार नाही आज? नाही, पालवे साहेबांचा नंबर घ्या, कोणीतरी लावा, त्याची रेकॉर्डिंग करू आपण. हा, लावा. सांगा नंबर. सगळं PWD ऑफिस बेशिस्त आहे, काम चुकार, भ्रष्टाचारी, तुमचं काय नाव आहे? हेच खरे देशद्रोही. हो सर, तुमचं नाव सांगा ना. हा? जी काय जीचं काय? गोपाल सूर्यकांत अप्पा गोरटे. गोरटे. तुम्ही कुठे राहिला? जवळचे नाव. बाकीचे कर्मचारी का हा, बरे आले? नंबर घ्या. 9987 050 512. पालवे साहेबांचा आहे ना? लाव. तिथे बसून आहात. चला तिथं बसूनच लाव. आणि आता तुम्ही बाकीच्यांना हे करा. मी काय म्हणतो, लोकांना आओ या करताना ते आपण ते एखादं देवाचं गाणं म्हणत नाही का, भगवान आ जाओ आ जाओ आ जाओ, तसं ते गाणं म्हणायचं आपल्याला. हा, आणि कुठे ते तर सांगा. हे आले याच्यात गणवेशात आले. अरे बाप. हा बसा. हा, सर मागे सरकार. लावा ना ते गाणं, देर न हो जाए कभी देर न जब हो जाए. PWDचं पूर्ण कार्यालय 100% गैरहजर होतं. हा, नमस्कार. का बरं लेट झाले तुम्ही? किती वाजले? 10:30. अरे बापरे. काय किती वाजता आले कामावर तुम्ही? कोण अहो, काय? तुम्हाला परमनंट काम मिळालंय ना. तुम्हाला माहिती का आता कंत्राटीकरण झालंय, तुमच्या मुलाला काम नाही आता पुढे. किती छान पगार आहे. काय करताय तुम्ही? या ना पुढे, या ना. तुम्ही मागे का सरकत या? परमनंट नोकरीमध्ये हे हाल आहे तुमचे. सगळ्यांचा दोष आहे. तुम्ही आता तुम्ही एकटेच नाहीये, सगळं 100% PWD नापास झालंय आज. आमच्या देशाला लागलेली ही वाळवी आहे, ही कीड आहे. हे ते बिगर गणवेशातले
हा, यांना 3 वर्ष झाले गणवेशच नाही, तुम्हाला गणवेश आहे. नाही पण खाकी का पांढरा आहे? तुमची काय पोस्ट आहे? शिपाई. तुमचं काय नाव आहे? तुम्हाला का बरं लेट झाला? नाही खरं सांगा ना, रोज लेट येतो सांगितलं तरी आम्हाला काय अडचण नाही. मला काय म्हणायचंय, तुम्हाला पेन्शन आहे, सगळं आहे, 7वा वेतन आयोग आहे, तरी तुम्ही काम करत नाही. किती काम चुकारी. आणि आम्ही असं म्हणतो, काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. बघा ना video. हो आवड साहेब, ते गाणं लावा ना, इथून video देर ना हो जाए कभी देर. शेअर करा ना. ते काय करते आमचं लाईव्ह चालू आहे, लाईव्ह. जितेंद्र भावे लाईव्ह. चोर आला, चोर आला, बघा बघा. नाही तुम्ही कुठे असता ड्युटी? आता कुठे साहेबांच्या इथे आहे का? कब आओगे? हा, साहेब किती वाजता येतात? कब आओगे? हा, ते जे आहे ते मस्त मार्केट चालू आहे. त्याला काही 5 मिनिटं करायचंय. हा, राहू द्या. गाणं आहे ते पिक्चर. हा, दाखव ना. हा, कभी देर न हो जाए. केले फोन आदिल भाई? कोणा गेले? काय ना हो दादा, या इकडे, या इकडे. आप्पा लेट आले तुम्ही, लेट. नाही दादा, सत्कार घ्या तुमचा. हा, मी काय म्हणतो, हे शूटिंग करा. हे शूटिंग करू इथून. दाखव इथं. अरे माफ करा ना, दाखव ना. इकडून दाखव. आपण आहे ना साधं गेटवर उभं राहून त्यांना गुलाबाचं फुल द्यायला पाहिजे होतं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळ तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. सांभाळ तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला. लावा ते डाउनलोड होते ते आवाज क्लिअर येतो. लगेच मी मला शाळेचे दिवस आठवत आहे सर आता. उदय पालवे साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही स्वतः सुद्धा कामचुकारी केलेली आहे. तुम्ही पण 10:30 वाजले तरी आलेले नाही. आता चोरालाच काय भुरट्या चोरांवर कारवाई करायला लावायची, किंवा दरोडेखोरालाच काय चोरांवर कारवाई करायला लावायची. काम चुकारी तुमच्याकडे आहे. काम चोर तुम्ही आहात. आता तुमच्यावर कारवाई करणारा कोण आहे हे तुम्हीच सांगा, आणि तुमच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कोणीच आलेलं नाही इथं, मुख्य अभियंत्यापासून कोणीच नाही, पार शिपायापर्यंत. शिपाई सुद्धा इतके निर्डावलेले, मुजोर आणि मगरूर आहेत, आणि इतकी मस्त चरबी चढली त्यांच्या अंगावर. ती कशाची आहे? ती भ्रष्टाचाराची आहे, ती आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी मजुरी थांबली पाहिजे. म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निर्भीडपणे, न घाबरता, निर्भयपणे आणि निडरपणे हे सगळे प्रश्न जगासमोर मांडणार म्हणजे मांडणार. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला. अच्छा इथे टाका ना. लाव ना, लाव ना. उदय पालवेंचा फोन बिझी आहे. ज्या नंबरशी आपण संपर्क करू इच्छिता तो यावेळी बंद आहे. बंदच आहे डायरेक्ट. त्यानंतर प्रयत्न करा. येता राजा येता तथा हा. प्रजा. त्यांना निरोप गेला असेल. घ्या. फोन माझा लावतोय दुसरा फोन काढ रे. माझी बॅग कोणाकडे आहे? लिहिलेलं सांगत होते, लिहिलेलं काय. आतून निरोप गेला असेल ना, ते लगेच फोनच बंद करून त्यांनी सांगितलं असं. बदलीच झाली पाहिजे यांची. सगळ्यांच्या बदल्या करा. चंद्रपूर, भंडारा, बरं, second गडचिरोली, second नागपूर. कोण आहे? second. हा, नागपूरला नको. नागपूरला चांगल्या सुविधा आहे. हो सर, हे पण भारी. कोण कहता है भगवान आते नहीं. कोण आले? का हो साहेब? तुमचे साहेब आले का? तुम्ही का बरं लेट झाले हो? तुम्ही का बरं लेट झाले? 9:30 ची वेळ आहे तुमची. संध्याकाळची वेळ किती? येते. आम्ही 9 वाजेपर्यंत थांबतो काय? अधिकारी बसलेला थांबा लागतं ना.
अच्छा असं आहे का? घास बरोबर व्हेरी गुड. जायची वेळ नाही. खाजगीकरण झालं बरं का, लक्षात घ्या. दादा होत्या. हा. बघा किती छान उत्तर आहे यांचे. इकडे घ्या. झूम करा ना त्यांच्यावर दादा. झूम केलं केलं ना? आपल्याशी असे बोलता लोकांशी कशी हा, बोलता काचा कुचा पुसून राहिले आज. सर आपल्याशी असे बोलताय पण हा. जनतेशी कसं बोलत तर त्याला असतील? दाखव, त्याला काय म्हणतो. जनतेशी कसं बोलत असतील हे? जनतेशी नाही, जनता इथे येतच नाही, दलाल जास्त बाहेर येतात. येतात. दलाल जास्त बाहेरच्या येतात, बाहेर भ्रष्ट तुडावले कंत्राटदार जाते. जास्त येतात. भ्रष्ट कंत्राटदारचं तोंड बंद असतं, तो उलट यांच्या पुढे झुकतो आणि हे करतो, दलाल पूर्णी करतो. साथ घालतो. आणि शिपाई असो, कारकुंडा असो किंवा अधिकारी असो. जनतेला यांचे कॅबिनेट सापडत नाही. हे जनतेचं कामच नाही ते येणं ते. नाही सगळे लाईन आज निर्भय महाराष्ट्र पार्टी PWD त्र्यंबक रोडच्या कार्यालयात आलेली आहे. मुख्य अभियंत्यांपासून तर आता हे कार्यकारी अभियंता पालवेंपर्यंत घड्याळ दाखवा 10:30 झाले, कोणीच यायला तयार नाही. पूर्ण PWDचं ऑफिस 100% नापास आहे. 100% नापास. एक माईचा लाल वेळेवर कामावर आलेला नाही. सगळ्यांनी फुकटचा आजचा पगार खायचा ठरवलेला आहे. आम्हाला ऍक्शन पाहिजे. माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही आज कॅबिनेट मंत्री झालात. नरहरी झिरवाळ साहेब तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात. दादा भुसे साहेब तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात. नाशिक मधल्या 3 कॅबिनेट मंत्र्यांकडून या PWDच्या ऑफिसच्या चीफ इंजिनियर पासून तर शिपायापर्यंत सगळ्यांवर लेट लतीफची कारवाई करणार का, हा आमचा प्रश्न आहे. लेट लतीफ तर आहेतच, नंतर यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्यांची पण चौकशी करा, हे पण आमचं म्हणणं आहे. यांच्याकडे एवढी मगरुरी मुजोरी का बरं आहे, त्याचे उत्तर द्या. 3 कॅबिनेट मंत्रीपद आहेत आता आमच्या नाशिककडे, तर हे पूर्ण स्फूर्तीनं काम करतील का, हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला तिघांना सुद्धा. तुम्ही इथले सगळे सरकारी कार्यालय आम्हाला सरळ करून दाखवा सुतासारखे. कारण मागच्या गव्हर्नमेंटवर तुम्ही आरोप केला होता 100 कोटीचं हे आहे सरकार, 100 कोटीचं सरकार. आता हे पूर्ण सरकार तुमचंच आहे, महायुतीचं. तुमचं नाही ना 100 कोटीचं, तर यांच्याकडनं नाही ना तुम्ही पेट्या खोके घेणार. तर यांना मला तुम्ही वेळेवर येऊन दाखवा, लोकांचे कामं करून दाखवा. इथं सुबेचे जे इंजिनियर आहेत, सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर, इथं 20,000चं लायसन भेटतं किंवा 40,000 रुपये घेतात, तेव्हा त्याला लायसन देतात. नंतर त्याच्याकडनं टक्केवारी उकळतात, त्याला पहिल्या दिवसापासनं भ्रष्टाचाराची जन्मघुट्टी पाजतात आणि तो सत्यानाश करत सुटतो सगळ्या देशाचा. तर हे बांधकाम विभाग माझा देश उभारणीसाठी तयार झालं होतं, पण इथं माझा देश उभारला जात नाही. माझ्या देशाची एक वीट काढायचं काम, तोडकाम करणारं हे आहे प्रशासन आहे, असा आमचा दावा आहे. तर पालवे साहेबांना आमची विनंती, लवकर या. पालवे साहेब तुम्ही लवकर या, लवकर म्हणा. पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. अहो, पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. लवकर या, लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या, लवकर या, लवकर या. उदय पालवे साहेब लवकर या. लवकर या, लवकर या. नमस्कार सर, नमस्कार. हा, नमस्कार. तुमच्या सहीत कोणीही वेळेवर आलेलं नाही. माझ्या देशाचा पगार फुकट गेलेला आहे, त्याच्यावर आम्हाला उत्तर पाहिजे तुमचं. आणि का तुम्ही सगळे लोक एवढे निर्डावलेले आहात, तुम्हाला या देशाच्या कायद्याची भीती का वाटत नाही, त्याची उत्तर द्या आम्हाला. पालवे साहेब जे आहेत ना, पालवे साहेब गेले शिर्डीला प्रोटोकॉलमध्ये. बरं, त्यांची कुठे नोंद आहे का ते शिर्डीला गेले याची? का त्यांची आज ऑफिशियल सुट्टी, तर ती सुट्टी आमच्या देखत टाका. कारण आहे ना, सामान्य कर्मचाऱ्याला हालचाल रजिस्टर आहे, इकडे घेणार आहे, इकडे घे, शूटिंग कर सगळं. सामान्य कर्मचाऱ्याला हालचाल रजिस्टर आहे, कार्यकारी अभियंत्याला दौरा रजिस्टर असतं. तर आमची मागणी, त्याला दौरा रजिस्टर ठेवूच नका. तो कायम सांगतो मी व्हिजिटला आहे, मी साईटवर आहे, तर नसतोच तिथं. काय तर शिर्डीला का बरं गेलेले ते, कोणाच्या परवानगीने गेले, त्याचे सगळे उत्तर इथं लिहिलेले आहेत का, ते आम्हाला उघड करा ताबडतोब. पण अजिबात ते गोपनीयता कायदा वगैरे गेला खड्ड्यात.
आम्हाला उघडं करा, सगळ्यांना उघडं करायचं, चीफ इंजिनियर पासून सगळे उघडे झाले स्वतः लेट पाहिजे. का बरं आले ते सांगा. आणि तुम्ही स्वतः का लेट आले? मी आता तिथे संवादालाच आलो होतो. खोटं. नाही, आम्ही खोटं. तुमचा इथं time 9:45 पासून ऑफिसला आम्ही. नव्हतं आलो मी, कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. हा, तुमच्या हालचाल रजिस्टरवर तुमची नोंद आहे का? काल सुट्टी होती ना, त्याच्यामुळे मी शुक्रवारी डायरेक्टली कळवलं. पुढे ये रे बाळा, ते सगळं त्यांची नोंद कर, ते जे बोलतायत ना त्यांचं रेकॉर्डिंग कर. काय होतं, काल सुट्टी होती ना, तर डायरेक्टली कॉल आला होता, मग तिकडे गेलो होतो कलेक्टर ऑफिसला. असं. तर त्याची नोंद कशी करायची? तुम्ही इथनं गेलेले आहात बरोबर. 9:45 ला तुम्ही मला तुमच्या सीटवर पाहिजे होते, तुम्ही का नाही आहात इथे? कोणीच नाही. हा 100% सगळा स्टाफ काम शिपाई चुकणार आहे. पण नाही, शिपाई सुद्धा शिपाई तर इतका मुजोर आहे, ती काच पुसणारा. त्याला म्हटलं अरे खाजगीकरण झालं रे, तो म्हणतो होऊ द्या, त्याला काहीच घेणं नाही, त्याचा स्वतःचा उद्धार झाला. तो म्हणतो होऊ द्या लेट का बरं खाजगीकरण. आलं? आज त्याला 60 ते 70 हजार रुपये पगार असेल आणि तो जनता रुपी मालकाशी एवढा ताईट भाषेत बोलतो. इथं येणारे कंत्राटदार तुमच्या खाली लचलेले लपलेले टक्केवारी ते देतात तुम्हाला सगळ्यांना, ते कोणीच बोलणार नाही. पण जनता मालक आहे, जनता तुम्हाला विचारणार, कारण आम्ही पगार करतो तुमचे. कर नोटा मोजून देतो तुम्हाला, तुमच्या वेळेला तुमच्या तारखेला. तुम्हाला पेन्शन देतो, तुम्हाला 7वा वेतन आयोग देतो. आता 8वा वेतन आयोग तुमचा लागू होणार आहे. आणि आम्हाला तुम्ही काय देता? त्याची मुजोरीची भाषा. आणि तो काय एवढी मुजोरी करतो त्याचं उत्तर पाहिजे मला. तो पांढरा बगळा होता तो. त्याचा युनिफॉर्म त्याचा एकाला तर युनिफॉर्म नाही, तो म्हणतो 3 महिने झाले 3 वर्ष झाले मला युनिफॉर्म नाहीये. शिवायला टाकले म्हणतो. जर शिपाई एवढा माजोरडा असेल, शिपूर्णा एवढा माजोरडा, तर बाकीच्यांची काय अवस्था? याचे सगळ्याचे उत्तर द्या तुम्ही आम्हाला. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. सर त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही त्या शिपाईंवर. साहेब आले की आपण हा, आम्ही इथून हटणारच नाही. नाही हे साहेब आज साहेबांचा नाही हात आहेत. दाखवा. आणि तुमचं मला जे- साहेबांचं शिर्डीला जाण्याच्या दौरा रजिस्टर मधली एंट्री पाहिजे किती कर्मचारी आहे, किती आणि जण त्यांची लेट आले? सही पाहिजे मला. पालवे साहेब शिर्डीला गेलेले, त्यांचा फोन बंद आहे. 3ही कॅबिनेट मंत्र्यांना माझी विनंती आहे, माणिकराव कोकाटे साहेब, दादा भुसे साहेब, नरहरी जिरवाळ साहेब, तुमचं तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. पण मला सगळे नाशिक जिल्ह्यातले सरकारी कार्यालय, शिपायापासून तर साहेबापर्यंत सगळे सुतासारखे तुम्ही तिघ मिळून सरळ करू शकले तर मला कुठंतरी त्या नाशिकला 3 कॅबिनेट मंत्री मिळाल्याचं कुठंतरी सुख मिळेल. हे जर असंच राहिलं, मागील पानावरून पुढील पानावर, ये रे माझ्या मागल्या आणि कालच्या भाकरी चांगल्या, आम्हाला त्या 3ही कॅबिनेट पदांचा काही उपयोग नाही म्हणजे नाही. आज इथला एक शिपाई इतक्या माजलेल्या भाषेत बोलतो, नाव जाहीर तो करा ना, म्हणतो होऊ द्या कंत्राटीकरण, काय व्हायचंय ते, पण मी माझा माज कमी करणार नाही, मी माझ्या कपड्याची इस्त्री मोडू देणार नाही. काय तो त्याचा टिळा, काय त्याचा तो रुबाब, काय त्याची ती टाईट भाषा. पीडब्ल्यूडीच्या शिपायाची ही भाषा आहे, तर मुन्नाबाई इंजिनियरची कशी भाषा असेल? पालवे साहेब गेले म्हणे शिर्डीला, आम्हाला एंट्री कोणी दाखवू शकत नाही, त्यांना असतं दौरा रजिस्टर लपायला. दाखवतो तर दौरा रजिस्टर बंद करा, यांना सुद्धा हालचाल रजिस्टर खाली आणा. त्यांचं बघा ना, रेकॉर्ड बघू ना. कालच त्यांना कॉल आलेला, आता मी त्यांना विचारतो, विचारून सांगतो. नाही लगेच लावा ना, आमच्या समोर सर लावा. लाईव्ह मध्ये कॉल लावा त्यांना तुम्ही. आणि तुम्ही लेट आले, बाकीचे कर्मचारी का बरं लेट आले? हे अटेंडन्स जे लावलंय मशीन, याचं ऑडिट होतं का? ते आज सकाळपासून दाखवा बरं किती जणी अटेंडन्स लावला. तेरी भी पैसे- चूप, मेरी भी जनतेचे चूप, पैसे बंद करायचं वाढतात. सगळं. तुमच्या कॅबिनच्या बाहेर अटेंडन्स मशीन आहे, कशासाठी आहे? दाखवा ना, चेक करा ना. माझ्याकडे नाही आहे त्याचा. अहो तुम्ही मुख्य अधिकारी ना त्याचा साहेब. ओएस कोण आहे त्याला बोलवा. तुम्ही OS ला अधिकारी ना, तुम्ही कसं काय अशी सांगताय माझ्याकडे नाही त्याच्याकडे नाही? माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड बघायचं माझ्याकडे मग नाही. बोलवा ज्याच्याकडे ते कोण आहे, आहे? चेक कोण? करा. पब्लिक ऑडिट आहे. सर तुमचं काय पद आहे? माझा उपकार्यकारी. हे बरोबर आहे. second तुमच्या level चे अंडरचे अधिकारी जे लोक आहेत ना, ज्यांना ते मशीन वापरायचं असतं, त्याची जी कंट्रोलिंग अथॉरिटी आहे ना, त्याला बोलवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तर तो आलेलाच नाहीये, त्याचं नाव सांगा. कोण आहे तो माणूस ज्याच्याकडे मशीनचं सगळं मला कंट्रोल आहे? परवानगी द्या, मी खाजगी माणूस बोलवतो. ते काही मोठी गोष्ट नाहीये. नाही त्याचं ते तुमच्या software लेवलला आहे. चेक करून दाखवा Software आम्हाला. आपल्याला चेक हे किती दिवसांपासून आहे तुम्ही अटेंडन्स लावताय नाही कोणती लावत आहे, machine आहे, सर? किंवा काय चालू आहे? हो, attendance Attendance machine आहे, machine. साध्या चलिए attendance. ना, एक बार देख लेते तुम्ही स्वतः पण तिथे अटेंडन्स लावलेला नाहीये, तुम्हाला अलाउड नाही का? म्हणजे काही गरज नाही का? कोणीच लावलं नाही आल्यापासून. आणि किती लोक आता कार्यालयात पडले तुमच्या अंडरमध्ये ते चेक करा बरं. जे लेट आले त्यांचं काय? तुमचा शिपाई युनिफॉर्मवर नाही त्याचं काय? तो म्हणतो माझ्याकडे युनिफॉर्मच नाहीये, शिवायला टाकलं. ही काय कोणती पद्धत आहे? लगेच कारवाई करा, ऐकून घेऊ आणि नका सर. शिपाई कोणत्या भांडवलावर एवढे बोलतात? युनियनच्या का? शिपायांची युनियन आहे, त्यांना आम्हाला धाक दाखवायचा आहे का? या युनियनच मोडीत काढा.
या युनियन करूनच तुम्ही ना देशाचं वाटोळं करून ठेवलेलं आहे. त्या शिपायाचं नाव जाहीर करा ना सर. केलंय तुम्ही. त्यांचं नाव जाहीर करा. कशासाठी पाहिजे होत्या की तुमची पिळवणूक कोणी करू नये. तुम्ही माझावर यावे म्हणून युनियन नाहीये. तुम्हाला अन्याय झाला ना तर त्याच्यासाठी आहे ना उत्तर काढण्यासाठी सर, ये union असते. अटेंडेंस मशीन है, ये देखो, ये गवर्नमेंट ऑफिस में भी अटेंडेंस मशीन लगाने की जरूरत क्यों पड़ी? क्योंकि ये लोग भी टाइम पे आते नाही. हे अधिकाऱ्यांनी का बरं मशीन इथे बसवलंय? सर, मी काय म्हणतो यांची वेळ पाळली गेली पाहिजे. याचा केअरटेकर जो आहे ना त्याचं नाव तर सांगा मला तुम्ही कोण पाहतो याचं? सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर जे बघतात ना त्यांना मी बोलवतो, त्यांना बोलवा लगेच नाही बोलवा. मला ते जे क्लर्क आहेत ना किंवा ऑफिस सुप्रिटेंडेंट आहेत ना की ज्यांच्याकडे याचं सगळं रेकॉर्ड मिळतं त्या माणसाचं प्लीज नाव सांगा. माझ्याकडे नाहीये, मी त्यांना विचारून सांग. हा, कोणाला विचारावं लागेल सर? त्यांचं नाव काय आहे ज्याच्याकडे जो OS आहे? कोण पाहतंय सगळ्या मशीन? सॉफ्टवेअर नकोय मला. याची काळजी घेणारा इथला जो माणूस आहे ना त्याचं नाव सांगा. तो आलाच नाहीये, तो कामावरच आला नाहीये. त्याचा हालचाल रजिस्टर मध्ये एंट्री का तो पाहिजे मला. आणि हे दौरा रजिस्टर बंद करा. हे बघा, अधिकारी लोकांचे दौरा रजिस्टर बंद करा. सगळे त्या रजिस्टरच्या मागे लपतात आणि भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण घडत असल्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणीच कोणाचं खोलायला तयार नाही अशी अवस्था आहे. इथे साधं हे पण नाही सांगता येते कार्यकारी उपकार्यकारी अभियंत्यांना की या ज्या अटेंडन्सच्या ज्या मशीन आहेत त्याची काळजी वाहणारा कोण नाही सांगू शकत आहे ते. आणि महत्वाचं म्हणजे इथे सगळे शासकीय अधिकारी आहेत, एकाचं सुद्धा आय कार्ड नाहीये, एकाचं आय कार्ड दिसत नाही. शासनाने यांना लाखो रुपये खर्च करून ते आयडेंटिटी कार्ड दिलेले, पगार घेतात. ते आय कार्ड कुठे गेलं? कोण काय पोस्टवर आहे? शिपाई आहे का अधिकारी आहे का मोठा साहेब आहे? समजेल कस काय कोण काय पदावर, त्याची जबाबदारी काय? सर, आय कार्ड घरी ठेवले सगळ्यांनी. आय कार्ड कुठे हो सगळ्यांच्या गळ्यातले? एकाकडे आय कार्ड आणि तुम्ही अधिकारी असून नुसते बघून राहिले यार. आय कार्ड द्या ना. ही काय पद्धत आहे? आहेत सगळ्यांना. कुठे आहे ते? घरी देवघरात ठेवले का काय? हे सगळे नोकर आहे सर. तुम्ही हे बघ- सगळे नोकर हे- आहात आमचे. मालक विचारतोय त्या तुम्हाला. साहेबांचं सुद्धा नसेल ते आय कार्ड. कुठे गेले ते आय कार्ड? काय चालू आहे? PWD कार्यालय सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आता. इथं कोणीच नाहीये. बॉम्ब फुटलेला आहे आता. आज इथे कोणीच नाही. कोणाचाच पायपूस नाही, कोणाचाच मागमूस नाहीये. ही अवस्था सगळे सगळ्या पळून राहिले. कार्यालयांमधली, सगळ्या शासकीय हा. कार्यालयामधली हीच अवस्था आहे. आज आम्ही आलोय बांधकाम विभागामध्ये. इथे किती अनागोंदी आहे. कर्मचारी जर वेळेतच येत नाही, शिपाई वेळेत येत नाही, आले तर नीट बोलत नाही. 1.5 तास होऊन गेला ऑफिसची कार्यालयीन वेळ सुरू होऊन, अजून इथं कोणाचा पत्ता नाहीये. अजून एकच एंट्री दाखव. अजून नाही आलेलं कोणी. दाखव. काहीतरी काम आता बघा, हा अंध व्यक्ती त्याला काम घेऊन पाहू ना काय ते. हेच करे देशद्रोही. तर ही काम चुकारी आहे. कामावर वेळेवर न येणं, फुक्कटचा पगार खाल्ला जाणार आहे आज PWDच्या कार्यालयात. स्वतः चीफ इंजिनियर पासून. बरं, तुम्ही काय इथे कामासाठी आले का? हे इथे ग्राहक आहे, हे या ठिकाणी कामासाठी आलेले क्वालिटी कंट्रोलच्या ऑफिसमध्ये. तिथे सुद्धा तुम्ही त्यांना घाबरत नाही का? कशाला तक्रार करून राहिले तुम्ही? तुमचं काम अडलंय ना. तर आपल्या देशात घाबरतात. जर कुठल्या सरकारी कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची तक्रार आहे, घाबरावं लागतं. तुम्ही घाबरत का नाहीये? घाबरा ना थोडेसे. तुम्ही खुशाल तक्रार करताय. कोणीच आलेलं तुमचं काम करणार नाही नाहीये. की परत? इथे जे क्वालिटी कंट्रोलचं ऑफिस आहे, तुमचं काय काम होतं साहेब? पैसे भरायचे हा? पैसे भरायचे अरे पैसे भरायला आलेले ना बाबा. तरी कोण पैसे घेणारच नाहीये. ऑनलाईन पैसे भरला अरे तो व्हाइट पैसे होंगे ना, हाँ। ब्लैक तो ले लिए होंगे. वो इधर नहीं. नहीं ये क्या बोल रहे हैं आप? ये व्हाइट पैसे भरने आए हैं, हाँ। ब्लैक का तो निपटारा हो चुका, बात टाउला हो गया. ऑफिस के टाइम के बाद ब्लैक मिलता ये है. वैसे बहुत गलत है. भावे सर द्वारा ये जो ऑपरेशन किया गया है, ये निहायतन ही जिसे बोलते शर्मनाक हैं- है. नहीं, वो आरोग्य नहीं है, कोई तो भी वर्ड है. मतलब इनके ऊपर बहुत बड़ा हम लोग जुल्म कर रहे हैं. ये तो रेगुलर है. Harassment कर रहे हैं क्या उनकी? हाँ, हेरेसमेंट कर रहे हैं. इन पे मेंटल हेरेसमेंट का केस चल सकता है. क्योंकि ये तो रेगुलर है. 12 बजे आओ, 1:30 बजे निकल जाओ और उसके बाद 4 बजे चाय के लिए, और उसके बाद अरे क्यों बनाते हैं सरकारी ऑफिस? इसलिए बनाते हैं. भावे सर भोले हैं. मालवीय साहब आज शिरडी में दर्शन के लिए गए. बाजी जाना नहीं चाहिए क्या? नहीं, फ्राइडे को आएंगे. वो ऐका, आज इथे हॅरेसमेंटची माझ्यावर केस लावली तरी मी ती लढायला तयार आहे. हायकोर्ट मुंबईमध्ये मी रिट पिटिशन दाखल करतो की माझ्यावर हॅरेसमेंटची केस दाखल कराच.
सुनो मैं कौन सा केस दाखिल कर रहा हूं कि ये लोग मुझ पे हरेसमेंट का केस लगाए, इसके लिए मैं रीट करूंगा हाई कोर्ट में। भावेश सर इनको काम नहीं करने दे रहे। इसलिए भाग गए, घर पे ही रह गए। अबे आ गया इसलिए घर पे रह गए ये लोग। वर्क फ्रॉम होम या वाला कोई निर्णयाला तरीका है। केराची टोपली ना सर. हा, महाराष्ट्र राज्याच्या या परिपत्रकाची आम्हाला लाज वाटते, महाराष्ट्र शासनाच्या या परिपत्रकाची आम्हाला आदेश येतो. लाज वाटते. आदेश परिपत्रक नाही जी आर आहे का तो? आदेश फायनल. महाराष्ट्र शासनाच्या या जी आर ची आम्हाला, लाज वाटते, महाराष्ट्र शासनाच्या जी आर ची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, काम चुकार भ्रष्टाचारी हे देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते. पाटील साहेब आता त्यांना आम्ही गायब झाले प्रश्न ते. विचारले तेही गायब होऊन गेले. पालवे साहेब नाही, हेही नाही, तेही नाही. आता इथे बोलायचं कोणाला आणि उत्तर देणार कोण? साहेबांच्या नंतरचे इन्चार्ज आहेत पाटील साहेब. पाटील साहेबांना काहीच माहिती नाही. त्यांचं पण आय कार्ड नाही, कर्मचाऱ्यांचं त्यांचं आय कार्ड नाकच कटलंय. नाही, युनिफॉर्म नाही, काहीच नाही ना. उत्तर देणार कोण? उत्तर द्यायला तिथे सक्षम अधिकारी नाहीये. यांच्यावर एवढी कठोर कारवाई झाली पाहिजे ना की सगळे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी ना सरळ झाले पाहिजे. तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांना अपील कर. चोर चोर मावशीचे भाई. नाशिकचे नवनिर्वाचित जे तीनही कॅबिनेट मंत्री पद ज्यांना दिले आहेत, आपले दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री, त्यांचं तर आता शिक्षण मंत्री आहे. त्याच्यानंतर माणिकराव माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, कृषी मंत्री आणि नरहरी झिरवाळ, नरहरी झिरवळ साहेब अन्न व औषध प्रशासन. औषध प्रशासन. हे तिन्ही कॅबिनेट मंत्री म्हणजे नाशिक जिल्ह्याची एवढी मोठी ताकद आहे. या त्रिदेवांना माझी विनंती आहे की तुम्ही यांना सगळ्यांना सुतासारखं सरळ कराच. आणि नाही करू शकले तर हे जिंकले, तुम्ही तिघ हारले. नाही नाही, मला खात्री आहे की आता ते करतील. कारण या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की नाशिक जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्री मिळालेले आहे आणि ते चांगले की त्यांचं काम ते करू शकतात असे कॅबिनेट मंत्री सर, आहेत. पण ते कोणत्याही पक्षाचे असो, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. नक्कीच त्यांनी नाशिककरांना न्याय द्यावा, महाराष्ट्रभर त्यांनी काम करावंच, पण सुरुवात नाशिकपासून करावी. आणि नाशिककरांचे जे वर्षानुवर्षांचे हाल आहे, आज अक्षरशः लोक म्हणतात नाशिक म्हणजे खेडगाव आहे. कारण ना इथे ना काम, ना धंदा, ना रोजगार, ना कोणत्या प्रकारचा दिलासा आहे लोकांना. आणि शासकीय कार्यालयांमधली जर एवढी वाईट अवस्था आहे तर कसा या नाशिकचा विकास होईल? जे बांधकाम खातं आहे, हा चल, जिथे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो, त्या बांधकाम खात्यामधली सुद्धा अशी वाईट परिस्थिती आहे. पाटील साहेब कुठे गेले? पाटील इथे साहेब बसू ना सर, पाटील साहेबांच्या इथे बसू. अहो ते येणार नाही. नहीं पर अभी इसका दर्ज करना पड़ेगा ना तक्रार अपने को. दर्ज करतात आहे. चलो निकालो. तक्रार कुठे करायची? ऑनलाईन करता येईल का? त्यांची तक्रार कशी करायची आता? ते रजिस्टर दाखवत आहे ना, ते 100% रजिस्टर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. 100%. रजिस्टर दाखवतं आपल्याला पाटील साहेबांचं, म्हणून आपण थांबलोय. पाटील साहेब गेले निघून. तर आता निघून गेले, हा चांगला शब्द आहे, गेले पळून, सरळ म्हणतो मी. कारण त्यांना सामनाच करता येत नाही. त्यांचं इतकं चोर भामट्यासारखं झालेला चेहरा जो आहे ना, तोच याच्या रेकॉर्डिंग मध्ये आलेला आहे. शब्दच नव्हते. आणि हे फुकटचा पगार आहे. आजचा सोमवारचा पगार पीडब्ल्यूडीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना फुकट मिळण्याची शक्यता आहे. देशाचे पैसे वाचवा. यांना नुसता लेट मार्क लावू नका. यांना दिवसभर फुकट काम करून घ्या. यांना कधी फुकट काम करायची सवयच नाहीये. पगारात तर नाहीच नाहीये. सर तुम्ही हे म्हणतात, त्या शिपाईचं नाव जाहीर करा ना. आता सर्वसाधारण लोकांना सुद्धा माहिती आहे सर. अजित पवार सर कर्मचारी का काय इथे काय होतं? कर्मचारी नाही, मग ठेकेदार. कॉन्ट्रॅक्टर अच्छा ठेकेदार, कॉन्ट्रॅक्ट घ्यायला. काही नाही मग ते बरोबर सर आहे. अजित पवार मेन बॉस, लक्षात घ्या. म्हणजे आज CM मुख्यमंत्री, तो माणूस 70,000 करोडचा चोर ठरवला, यांनीच ठरवला. आणि यांनीच त्याला ऐका ना सर, पण यांचेच खालचे लोक येते आता निवडून आलेले, झिरवाळ साहेब, माणिकराव काय ते कोकाटे साहेब, आणि अजून कोण आहेत बरोबर ना, दादा भुसे. मग मला हे सांगा, हे जर आपण यांच्याकडे कंप्लेंट करतो, हा मग आता ह्या अधिकाऱ्यांचं काय चुकलं सर? हा बरोबर. हेच मेन चोर आहेत, काम चुकार भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचार. मला सांगा, तेच नाहीये, त्यांचीच ऑफिस मोकळे, तर यांची तक्रार कोणाकडे करणार त्यांच्याशी आपण? फोनवर ऐका बोलता येईल ना, ना. मग त्यांची तक्रार आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री बरोबर आणि शिवेंद्र राजे भोसले आणि त्यांच्याकडे करायची. आणि सचिव हा, त्यांच्याकडे बांधकाम करायची. सचिव यांच्याकडे आपल्याला तक्रार करायला लागेल. नाही, पण एकंदरीतच मला आहे ना, सगळ्या सरकारी कार्यालयात मधले जे काही शिपायापासून तर ते जे चीफ इंजिनियर का
जी कोणती मुख्य अधिकारी यांच्यापर्यंत सगळ्यांच्याच बद्दल मला आहे ना हायकोर्टात रीट दाखल करायची आहे की हे जी आर पायदळी तुडवणारे लोक आहेत हे. आणि खाजगीकरण माझ्या राज्यात कशामुळे होतंय? याच्यामुळेच होतंय, हे लक्षात घ्या. या सगळ्या मुजोरीला आणि माजोरेपणाला कारणीभूत जे लोक असतील ना, तर त्यांना दंडित करण्यासाठी आज हायकोर्टात रीट पिटिशन दाखल होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना कटघऱ्यात घेतलं पाहिजे. का बरं तुम्हाला हे सरकारी नोकर नियंत्रणात येत नाही? काय गौड बंगाल आहे? कारण त्यांच्याकडनं तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करून घ्यायची असते.